नमस्कार. मिक्सरच्या भांड्यामध्ये पनीर घालून तर बघा. हे बघा, ह्या मसाला घेतला, 1 चमचा शेंगदाणे घेतले आहेत, 1 चमचा तीळ घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं, 1 कांदा, 10-12 लसणाच्या पाकळ्यांनी, कोथिंबीरच्या काड्या आहेत आणि 1 चमचा धने आहेत आणि अर्धा चमचा जिरे टाकले. त्याच्यामध्ये मी थोडंसं पनीरचं क्यूब टाकून मी हे मसाला वाटून घेतला आहे. या तुरीच्या शेंगा आहेत, तुरीच्या शेंगा भाजून घ्यायच्या आहेत. भाजून घेऊन झाल्या की नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे तुरीचा उग्रपणा जाईल. आणि हे फक्त 5 मिनटंच उकळून घ्यायचं आहे. बघा, आपला मसाला वाटून झाला आहे. आता हे 5 मिनटं उकळून काढायचं. नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकले. तेल तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं टाकू शकता, कारण मी 1 चमचा टाकलं आहे तेल मोठा. आता हे त्याच्यामध्ये तुमच्या तिखटानुसार तुम्ही तिखट टाकू शकता. मी 2 चमचे टाकले आणि हा पाव चमचा हळद टाकली. आता हे थोडंसं परतून घ्यायचं स्लो गॅसवरती, नंतर गॅस एकदम फास्ट केला तर सगळं मसाला करपून जाईल. तर स्लो ह्याच्यावरती एक 30 सेकंद असं थोडंसं परतायचं आणि हे आपला मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. टाकून झाला मसाला की चांगलं त्याला परतून घ्यायचं, चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं, वरती झाकण ठेवून. आता ते परतून घेत असताना नंतर मला हिंग टाकायची आठवण आली, म्हणून मी हिंग वरून टाकते. तुम्ही पहिलं जेव्हा तो मसाला परततो तेव्हा तुम्ही हिंग टाका त्याच्यामध्ये. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी थोडंसं टाकलं आहे पाणी, कारण उगाच वाया नको जायला. आता हे पाणी टाकून चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की नंतर झाकून वरती तेल सुटूपर्यंत चांगलं ह्याला परतून द्यायचं. नंतर हे बघा, हे वांगं घेतलं आहे. हे 4 वांगे आहेत, छोटी वांगे आहेत, त्याचे 2 काप करून घेतले आहेत एका वांग्याचे. असे हे वांगे ह्याच्यामध्ये टाकले आहेत, कारण तुरीच्या शेंगाने वांग्याचं कालवण असं मस्त होतं. पण तो जर तुरट वास असतो जरा, तो त्याच्यामुळे कोणाला बरोबर वाटत नाही. तर हा मसाला बघा, एकदा असा वाटून बघा. त्याच्यामध्ये थोडंसं पनीर टाकून काही वेगळीच टेस्ट आहे. बघा किती मस्त. आता झाकण झाकून ठेवलं आणि नंतर काढलं आहे बघा. 5 मिनटं ठेवायचं. नंतर मग ह्या तुरीच्या शेंगा वाफवलेल्याच आहेत आपल्या, तर हे त्याच्यामध्ये वांग्यामध्ये टाकायच्या आणि हे मिक्स करून तुम्हाला जेवढं घट्ट ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. तर मग जेवढं घट्ट पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. आता चवीनुसार मीठ टाकलं आहे. नंतर त्याच्यामध्ये कापलेली कोथिंबीर टाकून आपण एक 5 मिनटे हे सगळं शिजवून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. आणि हे बघा, हे कालवण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि आपण हा सगळा मसाला भाजून घेतला होता. शेंगदाणे, खोबरं वगैरे, सुकं खोबरं भाजून घेतलं होतं. तर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. तुम्ही एकदा करून बघा ही रेसिपी, कशी एकदम वेगळीच टेस्ट लागेल. धन्यवाद.